नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तात्काळ शेअर करा। महाराष्ट्रात हा स्क्रॅपिंग ॲक्ट लागू झालेला आहे, तर आता प्रत्येकानं जुनी वाहनं घेताना विचार करा की जर आपण प्रवासी वाहतुकीतलं वाहन 15 वर्षानंतर ते भंगारात मोडीत जाणार आहे, कुठलीही प्रवासी वाहतूक करता येणार नाही आणि बाकी खाजगी वाहनं आहेत ती तुम्हाला 20 वर्षाच्या नंतर मोडीत जाणार आहेत। मग आता ही वाहनं अनेक मंडळी प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण आपलं 4 चाकी वाहन असावं, 2 चाकी वाहन असावं, कुठलंही वाहन असावं। परंतु ही वाहनं जर तुम्ही जुनी वाहनंसुद्धा घेणाऱ्या वाहन मालकांनी विचार करायचा आहे की तुम्ही वाहन जर जुनं घेतलं, समजा 13-14 वर्षाचं, आणि ते जर 2-4 वर्षानं मोडीत जाणार आहे, शिवाय त्या वाहनाला 15 वर्ष पूर्ण होतात, मग ती मोटरसायकल असून द्या, 4 चाकी असून द्या, कुठलंही वाहन असून द्या, त्याला रिटेस्ट करावी लागते। आणि जर तुम्ही रिटेस्ट करतानाही त्याला मोठा खर्च आहे। आणि मग जर तुम्ही वाहन घेतलं असं, आता जुनी वाहनं विकणारी तर कचऱ्याच्या भावानं ती वाहनं विकू लागलेली आहेत, मोठी फसवाफसवी चालू झालेली आहे। आणि स्क्रॅपिंग ॲक्टचं केंद्र सरकारनंही नोटिफिकेशन काढलेलं आहे, प्रत्येक राज्यानं नोटिफिकेशन काढलेलं आहे। आणि मग तुम्ही जर ते वाहन घेतलं आणि वर्षभरात किंवा 6 महिन्यात जर भंगार झालं तर तुम्हाला मात्र पश्चाताप होईल आणि ही वाहनं ऑनलाईननं कॅन्सल होणार आहेत। हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि प्रत्येकानं शेअर करा। जर तुम्हाला कायदा कळायचा असेल, जर आपण जुनं वाहन घेतो या आणि ते वाहन आपलं मुळातच चालणार आहे किती दिवस, म्हणजे आपण जुनं वाहन खरेदी करायचं, ते वाहनं विकणारी जी आहेत ते पैसे कमवून रिकामे होणार, जुनं वाहन विकणार तुमचं, आणखीन तुमचं वाहन पुन्हा मोडीत जाणार। त्यासाठी प्रत्येक वाहन मालकानं दक्षता घ्या। वाहनाचं आयुष्य 15 वर्ष आहे, मग ते कुठलंही वाहन असून द्या, रिक्षा टॅक्सी जरी असली तरी 15 वर्षानंच ते भंगार होणार आहेत। शिवाय स्कूल बसचे परवाने तर 15 वर्षानं हे कॅन्सलच होतात, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। ते झालेलेच आहेत, तरीही त्या स्कूल बस त्या रस्त्यावरती शाळेच्या मुलांची वाहतूक करतायत, हेही मात्र तुम्ही लक्षात घ्या। म्हणजे आपली मुलंसुद्धा ज्या बसचा परवानाच कॅन्सल झालेल्या अशा बसमधनं आपल्या लहान मुलांच्या शाळेची प्रवासाची सुद्धा वाहतूक केली जाते आणि ही एक धोकादायक व्यवस्था झालेली आहे, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एवढीच विनंती करणार आहे, फसवू नका, सगळे फसवणारे आहेत। तुम्हाला जुनी वाहनं तुमच्या गळ्यात मारून तुमच्या कष्टाची कमाई हडप करणारे आहेत। व्यापारी हा लबाडा असतो, अगदी कंपन्यासुद्धा आपली वाहनं खपावीत म्हणून वेगवेगळा उलटासुलटा प्रचार करून वाहनं ही गळ्यात मारतात आणि डोईजड कर्जसुद्धा देतात आणि आपलं वाहनच कॅन्सल जर झालं तर सर्वसामान्य गोरगरिबांना पश्चाताप होतो, हे मात्र विसरू नका। आपली कष्टाची कमाई जुनं वाहन घेताना कुठंही गुंतवणूक करू नका, हे मात्र माझी कळकळीची विनंती आहे। आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा की मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे, आता प्रत्येकानं ऑनलाईनच हे काम करायचं आहे। त्याच्यामुळं RTOला वगैरे जाण्याचा आता कुठला प्रश्नच येत नाही। आता रिक्षावाल्यांचं काय, माझी रिक्षा, माझं परमिट हमार रिक्षा हमार गुरु आवृत्ती बघून घेतलेली बेकायदेशीर रिक्षाची परमिटसुद्धा आता कॅन्सल होणार आहेत। ऑनलाईनच हे काम चालू झालेलं आहे। आता हे सांगतात की आम्हाला राशन कार्ड लागत नाही, पण ज्याचं राशन कार्ड आधारला लिंक असेल, आधार अपडेट असेल, त्याचंच परमिट टिकेल, त्याचंच परमिट नूतनीकरण होईल, हेही मात्र लक्षात ठेवायचं आहे। आणि प्रत्येकानं जुनं वाहन खरेदी करताना 100 वेळ विचार करा। हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा। मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ हे पाहत राहा, ह्याच्यावरती तुम्हाला RTOच्या सर्व कामाबद्दल, वाहतूक व्यवस्थेबद्दल तुम्हाला ही माहिती दिली जाते आणि ती प्रत्येकानं माहिती ऐका आणि प्रत्येकाला शेअर करा। जुनी वाहनं घेताना 100 वेळ हा विचार करा। स्क्रॅपिंग ॲक्ट 2 व्हीलर तर ऑनलाईनच कॅन्सल होतील आणि मग तुम्हाला मोठा पश्चाताप होईल। 4 चाकी वाहनंसुद्धा हे ऑनलाईन फंक्शन आहे,
त्याच्यामुळं तिचा प्रोग्रॅम एकदा फिट झाला की 15 वर्षाचं रजिस्ट्रेशन संपलं. मग तुम्हाला ती ऑनलाईनला गाडी दिसणार नाही. कुठे काय झालं की तुम्ही फसणार, हवालदार रस्त्यावरनं गाडी पकडणार आणि आत टाकून देणार. हेही मात्र प्रत्येकानं विचार करा. वाहनाचं आयुष्यमान कायदा हा झालेला आहे आणि प्रत्येकानं जुनं वाहन खरेदी करताना विचार करा. 100 वेळ विचार करा. विकणारी वाहनं विकून जातील, लुटालूट करू लागलेले आहेत. प्रत्येकानं जागृत व्हा. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जुनी वाहनं घेताना प्रत्येकानं 100 वेळ विचार करा. धन्यवाद.